कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगदमान्य जगद्व्यापक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा भक्ती करत असताना साधक कोणत्या अवस्थेपर्यंत गेला पाहिजे आणि त्या अवस्थेपर्यंत गेल्यानंतर साधकाची नेमकी कोणती अवस्था त्याला प्राप्त झाली पाहिजे याचं यथार्थ वर्णन महाराज आजच्या अभंगामध्ये करतात. विठ्ठल मोठ्यांच्या पदस्पर्शानं पवित्र पावन झालेल्या आपल्या असणाऱ्या श्री क्षेत्र आंधळी या गावामध्ये अतिशय प्रेमानं आनंदानं भक्तिमय अशा वातावरणामध्ये गेल्या 2 वर्षाची परंपरा जपत असताना आणि 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना या ठिकाणी 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा खऱ्या अर्थानं तसं पाहिलं तर ज्यांच्या विनंतीला मान देऊन इथे येण्याचा योग प्राप्त झाला असे असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य परमार्थिक आमचे असणारे प्रेमी आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी भागवत धर्माची ही पताका महाराष्ट्रभर बाबा या ठिकाणी तेवत ठेवली आपल्या स्वरामधनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी मंत्रमुग्ध केलं सरस्वती जणू ज्यांच्या जिभेवरती खेळते असा गोड ज्यांचा आवाज आहे असे असणारे आमचे असणारे परमार्थ साधक आदरणीय तुकाराम महाराज गाडे की ज्यांच्या विनंतीला मान देऊन आज इथे येण्याचा योग आणि त्या निमित्तानं तुम्हा माईबापांचं दर्शन विठ्ठल. ग्रामस्थ मंडळी संयोजक आयोजक नियोजक कार्यकारी मंडळ पंचक्रोशीतील कीर्तनकार प्रवचनकार गुणीजन गायक वादक अन्नदाते वर्गणीदार देणगीदार टाळकरी माळकरी आणि खाली जमलेल्या महिला वर्ग पुरुष वर्ग आणि आमचे असणारे बाळगोपाळ झाले सगळे. बोलत नाही का तुम्ही ओ वारकरी बाबा सगळ्यांची नावं झाली ना. साऊंड सिस्टीमवाले असतील मंडपवाले असतील या सर्वांच्या अथक परिश्रमाखाली हा कार्यक्रम येथे गुण्या गोविंदानं संपन्न होतोय. अर्थात एकल्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ मेळविला एकट्यानं बाबा कार्यक्रम करणं या ठिकाणी शक्य नाही म्हणून या ठिकाणी सर्वांना आपण एकत्रित घेतलेलं आहे. ज्ञानादीप वारकरी शिक्षण संस्थेचे या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष माननीय सुरेश महाराज सूळ यांचे असणारे विद्यार्थी या कार्यक्रमाकरता अगदी चिरपवाडीवरनं इथं आलेले आहेत. तिथलेच आहेत का बरोबर ना झिरपवाडी तेच आहेत ना. हां चला अगदी तिथपासून बाबा इथपर्यंत आपल्या गावामध्ये या ठिकाणी आनंद देण्याकरता कारण सांगते तुम्हाला लहान मुलांकडे पाहिल्यानंतर कधीतरी आपल्या मनामध्ये ही भावना निर्माण झाली पाहिजे की अरे चला यांच्या वयामध्ये आम्ही काय करत होतो बरोबर की नाही वाटरे बाबा. पण आता मात्र या मुलांकडे पाहून एक कौतुक वाटतंय ज्या वयामध्ये बाबा आपण या ठिकाणी खेळ खेळत होतो गावाला त्रास देत होतो बरोबर आता ऐका त्या वयामध्ये ही मुलं खऱ्या अर्थानं हातामध्ये टाळ घेतात आणि खऱ्या अर्थानं इथं पावला खेळून बाबा या ठिकाणी तुम्हाला आम्हाला आनंद देण्याचं काम करतायत. म्हणून एकदा जोरात टाळ्या आपल्या या सगळ्या मुलांसाठी झाल्या पाहिजे. तुम्ही सगळीजण स्वतःच्या इच्छेनं स्वतःच्या मनानं जिकडे वाटेल तिकडे बसलेले आहात मला काही हरकत नाही. तुम्ही आईसपैस बसा चला ज्ञानोबरा या तुकोबरा या जशी बुद्धी देतील तसे या अभंगावरती मी बोलणार आहे. फक्त बसलेल्या मंडळींना आता विनंती आहे या काही वेळामध्ये जिथपर्यंत आपली कीर्तनाची सेवा चालू आहे तोपर्यंत सर्वांनी बसताना थोडं ताड बसा. संप्रदायाचे काही दंडक आहेत काही नियम आहेत आणि वास्तविक पाहता यूट्यूबच्या माध्यमातून का होईना या संपूर्ण आपल्या कार्यक्रमाचं चित्रीकरण होतंय. उद्या तुम्ही स्वतःला पाहून घाबरलं नाही पाहिजे बाई मी अशी दिसत होते असं काही व्हायला नको म्हणून चेहऱ्यावरती एक प्रसन्नता ठेवा आपल्या चेहऱ्यावरती एक भाव दिसू द्या. म्हणजे अगदीच कीर्तनामध्ये मी तुम्हाला बोर करणार नाही पण अभंगाचा भावार्थ सांगण्याकरता काहीच चिंतन बाबा मांडणं हा संप्रदायाच्या दृष्टीनं या ठिकाणी भाग असल्यामुळं तुम्हाला ते चिंतन ऐकावं लागेल. जरी तुम्हाला कीर्तन कंटाळवाणं असलं जरी या ठिकाणी तुम्हाला आळ्या पिळ्या द्याव्याशा वाटत असल्या जांभळी येत असले पण तरी सुद्धा या ठिकाणी अभंगातला भावार्थ जरा वेचायचा प्रयत्न करा. काय असतं माहितीये का कीर्तनामध्ये बाकीचे विषय मांडता येतात नाही असं नाही. मी तुम्हाला पाहिजे तितकं हसवू शकते रडवू शकते सासू सुना विनोद बाकीची गाणी सगळं म्हणू शकते पण कीर्तनामधल्या महाराज लोकांची यादी पाहत असताना कीर्तनकारानं ठरवायचं आपल्या वाणीला काय शोभेल आणि त्यानुसार त्यानं कीर्तन करायचं. त्यात तुमचा भाग म्हणजे बाबा या ठिकाणी परमार्थावरती जगणारा भाग नाही मग परमार्थ जगणारा भाग आहे. म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण बाबा सात्विक अंतःकरणानं इथं येत आहे. आता ऐका एका साधकानं महाराजांना विचारलं की महाराज आम्हाला सांगा ना परमार्थामध्ये आल्यानंतर साधकानं नेमकं काय केलं पाहिजे. महाराज आम्हाला सांगा भगवान परमात्म्याची प्राप्ती जर आम्हाला करून घ्यायची असेल तर खऱ्या अर्थानं आम्ही कोणता मार्ग स्वीकारला पाहिजे. महाराजांनी सांगितलं बाबा रे भक्तीचे मार्ग तसे अनेक आहे. तुम्ही ऐकताय सगळे
ऐका, भक्तीचे मार्ग तसे अनेक आहे का? संप्रदाय नवविधा भक्तीला मानणार आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. संप्रदाय 9 प्रकारच्या भक्तीला मानतो. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, वंदन, अर्चन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन. पण या 9 प्रकारच्या भक्तीच्या पलीकडे सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे, ती तुकोबराय या आजच्या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. महाराज जेव्हा यच्छावत भूतलावावरती आले, महाराजांनी असं पाहिलं, मुंगीपासून हत्तीपर्यंत, पामरापासून सिद्धापर्यंत, साधकापासून मुक्तापर्यंत, जीवदशेपासून शिवदशेपर्यंत, नवे नवे सनातापासून अनाथापर्यंत. ओ वारकरी, प्रत्येक जीव देवाच्या प्राप्ती करता धडपड करतोय, बरोबर आहे. देव भेटत नाही आणि संसार सुटत नाही. प्रयत्न 24 तास चालले. महाराज, असं काय चुकतंय आमचं की आम्हाला देवाची प्राप्ती होत नाही? असं काय चुकतंय आमचं की आमची महालक्ष्मी आमच्यावरती कृपा करत नाही? आम्हाला जरा सांगा ना. महाराजांनी सांगितलं, बाबा रे, मनुष्याचा मार्ग चुकला. खाऊ नये ते माणूस खातोय, बोलू नये ते बोलतोय, करू नये तो व्यापार माणूस करतोय. आणि चुकीच्या मार्गावरती, अधोगतीच्या मार्गावरती चाललेला समाज ज्या वेळेला संतांनी पाहिला, त्यावेळेला त्यांना वाटलं, अरे विषय लोभी भुलले जीव, आता याची कोण करील किंव, कोण करणार यांची कीव, यांचा उद्धार होणार कसा? अरे रे रे रे, विषयामध्ये मदमस्त झालेली ही सगळी माणसं आता बाबा परमार्थाच्या वाटेवर येतील कशी? काय बरं करावं लागेल? ऐका, 3 गोष्टींमुळे माणूस अधोगतीला गेला वारकरी बाबा. 1 परद्रव्य, 2 परनिंदा आणि 3 परनारी. पैसा कमवणं वाईट नाही. कोण म्हणतं पैसा कमवणं वाईट आहे? अजिबात नाही. मी तर अजून पुढे बोलू का तुम्हाला? ज्याच्या जीवनामध्ये पैसा नाही, वारकरी संप्रदाय म्हणतो, अरे त्याला किंमतच नाही. कसं काय? धनवंताला सर्व मान्यता आहे जगी. महिला वर्ग, पुरुष वर्ग, इकडं पहा जरा माझ्याकडं. कोण म्हणतं पैसा वाईट आहे? पैसा वाईट नाही. सांगेल मी तुम्हाला, ऐका बाबा, पैसा या ठिकाणी सत्मार्गानं आला, चांगल्या मार्गानं जर तो आला तर तो पैसा बाबा नक्कीच चांगला आहे. काय मत आहे तुमचं? एक बोलू तुम्हाला वाक्य, ऐका. कष्टाचा बाबा या ठिकाणी कधी सरत नाही आणि हरामाचं कधी पुरत नाही. काय मत आहे तुमचं? बोलत नाही का तुमच्याकडे? हां, असं बोलत चला. ऐका, गेलं काही माणसांचं आयुष्य बाबा कशामध्ये माहिती आहे का? याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, दिवसभर बाबा या ठिकाणी सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यात घेऊन यायचं. काय मिळतं ते माहीत नाही. पण मी एक वाक्य तुम्हाला सांगते, ऐका. पैसा कमवणं वाईट नाही. तुम्ही नक्कीच पैसा कमवा, तुम्ही जगामध्ये फार श्रीमंत व्हा. पण एवढी श्रीमंती करत असताना त्या पैशाच्या मागे फक्त कोण्या गरीबाचा या ठिकाणी तळतळाट नसू द्या, याची फक्त काळजी घ्या. पैसा वाईट नाही, पैसा तुम्ही कमवलाच पाहिजे. पण आता इकडं पहा बाबा, मला असं वाटतं, पैसा तिथपर्यंत तुम्ही कमवा का जोपर्यंत या ठिकाणी तो पैसा घरातली माणसं तुमच्यावरती साथ देण्याकरता वापरतील. म्हणजे एक छोटं वाक्य बोलते, इकडं पहा. तुम्ही म्हातारपणामध्ये आजारी पडल्यानंतर, ओ वारकरी बाबा, ऐकताय ना तुम्ही? ऐका, तुम्ही म्हातारपणामध्ये आजारी पडल्यानंतर तुमच्या मुलांनी तुमच्याकरता डॉक्टर बोलवला पाहिजे. काय मत आहे तुमचं? बोला बोला. डॉक्टर बोलवला पाहिजे, वकील नाही बोलवलं पाहिजे. बाबा सया द्या मरून जा असं म्हटलं नाही पाहिजे. चला मी बोलेल तुम्हाला, इथपर्यंत प्रॉपर्टी आपण जीवनामध्ये कमवली पाहिजे. चला, परद्रव्य असेल तर माणसाला जीवनामध्ये समाधान मिळत नाही. मी सांगेल तुम्हाला, बसलेल्यांनी मला सांगा बाबा, गरीबाला चांगलं जगता येतं का श्रीमंताला चांगलं जगता येतं? तुमच्याकडे कसं आहे? बोला बोला. गरीबाला, बरं मी काय म्हणते ऐका, गरीबाला झोप पटकन लागते का श्रीमंताला झोप पटकन लागते? आई, श्रीमंत माणसाला बाबा या ठिकाणी झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात. अजून सोपं सांगू का तुम्हाला? त्या गोळ्या आतमध्ये जाऊन झोपून जातात, पण याला झोप येत नाही. हा टुकू टुकू पाहत राहतो. एवढी मोठी गंमत आहे. ऐका, सांगते तुम्हाला, माहिती आहे तुम्हाला, ऐका बाबा. गरिबी ही ठिकाणी मी सांगेल तुम्हाला तशी वाईटच, पण तरी सुद्धा गरिबीमध्ये जी मजा आहे ती श्रीमंत माणसाला कधीच नाही. का? श्रीमंत माणसाच्या जीवनामध्ये डॉक्टरनं त्याला कितीतरी पथ्य सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ, डॉक्टरनं त्याला सांगितलेलं असतं, दादा आंबट खाऊ नका, तिखट खाऊ, गोड खाऊ. आता फक्त डॉक्टरने एवढंच सांगायचं बाकी आहे, तुम्ही माती. हा मोठा प्रश्न आहे. चला ऐका, त्याला बाबा या ठिकाणी एवढ्या मोठ्या संपत्तीचा, ऐश्वर्याचा मालक असून सुद्धा स्वतःची असणारी संपत्ती उपभोगता येत नाही. पैसा वाईट नाही, पण ऐका इकडं पहा बाबा, या ठिकाणी पैशामुळे असणारं समाधान मिळालं तर तो पैसा चांगला आहे. काही माणसांचं आयुष्य बाबा या ठिकाणी पैसा कमवण्यामध्ये गेलं. काही लोकांनी आयुष्यभर पैसा कमवला, पण मी सांगेल तुम्हाला, ऐका, एवढा पैसा कमवून सुद्धा एक क्षण जीवनामध्ये बाबा स्वतः करता त्यांनी खर्च केला नाही. एका क्षणामध्ये सुद्धा बाबा स्वतः कपडे कधी घातले नाही. एका क्षणामध्ये कधी स्वतः करता चांगलं चुंगलं करून खाल्लं नाही. मग मला इथं बसलेल्यांनी सांगा, खरंच त्या पैशाचा काही उपयोग आहे का? काहीच उपयोग नाही. सर्व सुखाची आशा जन्म. ऐका, हे सगळं सुख बघण्याकरता आपण आयुष्य व्यर्थ करतो. तुकोबा तर आपल्याला या ठिकाणी धाडसानं विचारतात, ओ तरी ऐका, आयुष्य वेचून कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा,
झाला शिकाबाडी नाही सुख घडी भोगावया. एक क्षण जीवनामध्ये तुम्ही स्वतः करता जगले नाही आणि ज्यांच्या करता करताय वारकरी बाबा ती लोक तुम्हाला साथ देतील याची गॅरंटी नाही. माता पिता बंधू बहीण सगळं काबाड कष्टाचं जीवन आपण पाहतोय. ज्यांच्या करता संसारामध्ये हाडाची रक्ताचं दिवसाची रात्रीचा चांगलं पाठ आहे तुमचं. पहा माझ्याकडे ज्यांच्या करता करताय ओ महिला वर्ग पुरुष वर्ग ऐका ही सगळी शेवटाला साथ देतील याची कोणतीच गॅरंटी नाही. चला मग आता ऐका परद्रव्य बाबा या ठिकाणी अत्यंत वाईट आहे. का तुम्हाला आम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती या ठिकाणी ते करू देत नाही. अजून पुढे इच्छा अशी गोष्ट आहे जी बाबा पूर्ण झाली तर तिच्या विषयीचा लोभ वाढतो आणि अपूर्ण राहिली तर मग तिच्या विषयीचा क्रोध वाढतो. एक माळा जर तुम्ही चढवू शकले ना आपोआप आत्मविश्वास आपल्याला जागा होतो. कोणता पठ्ठ्यानं एक माळा चढवला म्हणजे नक्कीच पठ्ठ्या 5 माळ्याची बिल्डिंग उभी करू. टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही सगळे वारकरी बाबा ऐका इकडं पहा ही तुमची आमची इच्छा आहे. काय ऐका संसारामधला या ठिकाणी तुमचा आमचा संपत नाही आणि इथं एखादी गोष्ट अपुरी राहिली का मग मात्र या ठिकाणी क्रोध निर्माण होतो. कसं काय बरं पुरुष वर्ग जरा माझ्याकडं पहा प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुम्हाला सगळ्यांना मागं बसलेल्या हनुमंतरायाची शपथ आहे मंदिरातल्या बरं का. हां ऐका इकडं पहा सगळ्यांनी उत्तर द्या आणि मला सांगा तुम्ही यांच्याकरता एवढं काय काय करता बरोबर की नाही. हां तरी सुद्धा प्रपंचामध्ये त्या नाराज असतात की नाही. मी चहा पिऊन येऊ का तोपर्यंत बोला की वारकरी बाबा तुम्ही यांच्याकरता किती काय काय करता. यांनी म्हणायचं आहो फ्रीज आणा. तुम्ही उठायचं यांना फ्रीज आणून द्यायचा. यांनी परत म्हणायचं आहो मला या ठिकाणी नथ आणा. तुम्ही उठायचं यांना 5 तोळ्याची नथ आणून द्यायची. बस झाली का. कुठं मला घालायची कीर्तनामध्ये किती तोळ्याची चालते. ऐका इकडं पा यांनी म्हणायचं आहो मला एखादी साडी आणून द्या. मी काय म्हणते ऐका तुम्ही फक्त नाही म्हणा. काय म्हणा यांचं लगेच गाणं चालू होतं. कोणतं बाई बाई जाते ग बरोबर आहे ना. नाही कळलं कीर्तन तुम्हाला. ऐका तुम्ही यांच्याकरता जोपर्यंत परिपूर्णरित्या आणताय तोपर्यंत त्या समाधानी आहेत आणि एक तुमचं अन्न संपलं मग मात्र त्यांचा क्रोध वाढत जातो. बस त्यांचं एकच वाक्य असतं बघा बाकीच्या नवऱ्यांना काय काय बाबा जमतं पण तुम्हाला काही जमत. अजून सोपं सांगू महिला वर्ग जरा माझ्याकडं पहा मला प्रामाणिकपणे सांगा. लग्न करून आल्यापासून जेव्हापासून तुम्ही आपल्या या आंधळी गावामध्ये आला तेव्हापासून तुम्ही जे काही बनवून देता हे बिचारे गपचूप खातात की नाही. बिचारे बोला पटकन खातात की नाही. ऐका इकडं पहा तुम्हाला घर चालवण्यासाठी पैसे आणून देतात की नाही. बोला देतात की नाही. बरं मी काय म्हणते एखादा नवरा असा आहे का तुमच्या गावामध्ये जो महिन्याच्या शेवटी हातामध्ये अशी भलीमोठी काठी घेतो आणि मग बायकोला अशी समोर उभी करतो आणि बायकोला विचारतो सांग कुठं पैसे घालवले सांग कुठं खर्च केले विचारतात का होते. शब्दानं विचारत नाही हो. किती प्रामाणिक आहेत प्रपंचामध्ये. पण आता इकडं पहा तुम्ही मात्र एखादी गोष्ट कमी पडली तर लगेच माहेराला जायचं. रागाच्या भरात त्यांनी एखादी दिली लगेच माहेराला जायचं. जरा कुठं भांड्याला भांडं वाजलं लगेच माहेराला जायचं. महिला वर्ग इकडं सांगा जरा मला. ऐका इकडं पहा तुम्ही नाराज झाले तुम्हाला बाबा या ठिकाणी वाईट वाटलं तर तुम्ही माहेराला जायचं. बरोबर आहे ना बरोबर आहे ना. पण आता उत्तर द्या हे नाराज झाल्यावर यांनी कुठं जायचं. सासरी
घरी बसायचं. मला असं वाटतं आज सगळेजण चांगले चांगले माणसं कीर्तनाला आहेत. मला काय वाटतं तुकाराम महाराज, आपण सगळ्यांनी एक काम केलं तर, हे पोरांनो ऐका, आपण सगळ्यांनी मिळून असं एक काम केलं तर गावाच्या बाहेर जरा जवळपास कुठंतरी एखादी मोठी आपण या ठिकाणी धर्मशाळा, आपण एक माहेर घर खोलू पुरुषांसाठी. तुम्हाला राग आला ना, तुम्ही म्हणायचं जातो ग, चालेल ना? मला नाही वाटत आंधळीमध्ये एखादा पुरुष सापडल म्हणून. कीर्तनाला आलेली 75% बाबा संसाराला वैतागूनच आलेली. घरात हिचं ऐकण्यापेक्षा कीर्तन ऐकलेलं बरं, म्हणून आपण सगळे येऊन बसतो. चला मी सांगेन तुम्हाला, ऐका वारकरी बाबा, या ठिकाणी तसं पाहिलं तर संसारामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण समाधानी नाही का? कारण ज्यांच्याकरता करतोय, ज्यांच्याकरता काबड कष्ट चालले, त्यांच्याकडनं आपल्याला समाधान प्राप्त होत नाही. चला दुसरी गोष्ट परमार्थाला घातक आहे. कोणती माहिती आहे का? ऐका इकडं पहा. संसारामध्ये या ठिकाणी माणूस ज्या वेळेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी परनिंदा करायला सुरुवात करतो, त्या वेळेला खऱ्या अर्थानं बाबा साधक अधोगतीच्या मार्गावरती जातो. उदाहरण माझ्याकडे पहा, सगळेजण बाबा आयुष्य गेलं काही लोकांचं कीर्तन ऐकण्यामध्ये, भजन ऐकण्यामध्ये, सगळं काही करण्यामध्ये, पण तरी सुद्धा जाता जाता या ठिकाणी बाबा चपला घालतात आणि चपला घालता घालता खिशातल्या तंबाखूचा विडा बाहेर काढतात आणि मग जाता जाता आपल्या शेजारच्या पार्टनरला सांगत असतात, आजची पोर जरा बरी बोलत होती ना. नाही कळलं? चला सांगते तुम्हाला, या परनिंदेमुळे बाबा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. अजून बोलेल मी तुम्हाला, समाजामध्ये तुकोबारांनी एका गोष्टीचा अभ्यास केला. या समाजामध्ये प्रत्येक जण एका गोष्टी करता प्रयत्न करतोय. कशा करता? वारकरी बाबा ऐका, सगळी जण या ठिकाणी प्रतिष्ठेकरता प्रयत्न करतात. मी काय म्हणते मला सगळ्यांनी सांगा, इथं बसलेल्या एकाला तरी असं वाटतं का आपल्या मग गावाने आपल्याला नावं ठेवली पाहिजे? बोलत नाही का तुकाराम महाराज? बोला बोला. एकाला तरी असं वाटतं का आपल्या मग गावाने आपल्याला नावं ठेवली पाहिजे? बोला. लोकांनी आपली निंदा केली पाहिजे असं वाटतं का? कुणालाच वाटत नाही. मग इथं बसलेल्या प्रत्येकाची अपेक्षा आहे काय? लोकांनी आमचं कौतुक केलं पाहिजे, आमच्यासाठी 4 शब्द चांगले बोलले पाहिजे. ऐका इकडं पहा वारकरी बाबा, समाजामध्ये महाराजांनी उत्तर दिलं, कीर्ती चांगल्याची सुद्धा होते, कीर्ती वाईटाची सुद्धा होते. पण समाजामध्ये एक गोष्ट महाराजांनी आपल्याला सांगितली की चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीच्या आहेत की हजारो सद्गुण एकत्र येतात, त्यांच्यामधला एखादा टॉपचा शिरोमणी ते निवडतात आणि सगळी मिळून बाबा त्यांचा जाहीर सत्कार करत असतात. उदाहरणार्थ तुम्ही आम्ही सगळेजण विचार करतो काय, अरे बाबा या ठिकाणी सूळ महाराजांचा मुलगा अत्यंत गोड या ठिकाणी पखवाज वाजवतोय. मग आपण सगळेजण काय करतो, लहान लेकराचं कौतुक व्हावं, त्याच्या भविष्याकरता या ठिकाणी त्याला वाटचाल मिळावी म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण काय करतो, गावाच्या वतीनं बाबा त्यांचा सन्मान करतो की नाही? मृदुंग अलंकार अशा पदव्या आपण त्यांना देतो आणि त्यांचं आपण कौतुक करतो. ऐका इकडं पहा सगळेजण, गावामध्ये चांगला गायनाचार्य असेल तर तुम्ही आम्ही सगळेजण काय करतो बाबा, त्याच्या सद्गुणांचा विचार करतो आणि मग त्याला या ठिकाणी गायनाचार्य, स्वररत्न, स्वर अलंकार अशा पद्धतीनं विभूषित करून आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करतो. पण मला काय म्हणायचं इकडं पहा, तुमच्या पाण्यात कधी अशी एखादी गोष्ट आली का, कोणती? हजारो दारुडी एकत्र आली, हजारो दारू पिणारी एकत्र आली आणि वारकरी बाबा त्यांनी गावामध्ये मोठेचे मोठे बॅनर लावले, काय आज आम्ही दारुड्यांच्या वतीनं अमुक अमुक व्यक्तीचा सत्कार करतोय का, बऱ्याच बाटल्या पचवल्या म्हणून. असं आहे का कधी? कधीच नाही. ऐका इकडं पहा, चांगल्या गोष्टीची कीर्ती समाजामध्ये राहते यात काय नवले. महाराज म्हणतात अरे आमची नावं तुम्ही नका घेऊ, पण म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. मी काय म्हणते वारकरी इकडं पहा, तुम्ही आम्ही म्हणतो म्हणून तुकोबाराय आहेत का? बोला बोला बोला. तुम्ही आम्ही म्हणतो म्हणून ज्ञानोबाराय आहेत का? नाही. आपल्यासारखे भले भले गेले पण तरी सुद्धा ज्ञानोबा तुकोबांचं नाव आजही समाजामध्ये बाबा घेतलं जातं. का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. महाराज तुम्हाला आम्हाला सांगतात बाबा रे, समाजामध्ये चांगल्याची कीर्ती सुद्धा होते, वाईटाची कीर्ती सुद्धा होते. थोडं नाही ऐका माझ्याकडे वारकरी बाबा, ऐका. समाजाची एक गंमत आहे, कोणती माहिती आहे का, हजारो सद्गुणी माणसं एकत्र येतात आणि त्यांच्यामधला एखादा चांगला शिरोमणी ते निवडतात आणि बाबा आपण सगळेजण मिळून त्याचा जाहीर सत्कार करत असतो. महिलाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ऐका इकडं पहा, आपण आपल्या अंगावरती किती दागदागिने परिधान करतो, समाज त्याला किंमत देतो का? बोला की पटकन. आजारी मी तुम्ही नाही, बोला पटकन.
आपण आपल्या अंगावरती किती दागदागिने परिधान करतो, समाज त्याला किंमत देत नाही. मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सद्गुण रूपी अलंकार किती परिधान करता वारकरी बाबा. समाज त्याची बाबा बॅनर लावतो, समाज त्याचे फोटो लावत असतो. म्हणून या ठिकाणी जीवनामध्ये बाबा चांगलं कर्म केलं पाहिजे. चला, परनिंदा अत्यंत वाईट आहे. का वाईट आहे? आमच्या मराठी भाषेमध्ये पुण्याकडे एक म्हण आहे, कोणतं माहिती आहे का? लोक जीवनामध्ये वागत असताना अशी वागतात. कशी? स्वतःचं ठेवायचं. बरोच येतोय तुम्हाला वारकरी बाबा. लोकांचा हा स्वभाव आहे. कोणता? स्वतःच्या चुका माणसाला बाबा दिसत नाही. मग लोक बाबा या ठिकाणी दुसऱ्याच्या चुका काढण्यामध्ये फार एक्सपर्ट आहेत. अजून बोलेल मी तुम्हाला, ऐका. लोक बाबा या ठिकाणी दुसऱ्यामध्ये काय काय चुकतंय, समाज फक्त बाबा या ठिकाणी त्याची यादी तयार करत असतो. मी सांगेल पहा तुम्हाला. गेलं बाबा या ठिकाणी समाजामध्ये चांगल्याची कीर्ती होते, असंच तर मी तुम्हाला सांगितलं. मी सांगू तुम्हाला, ज्या देवीचं मंदिर तुमच्या आमच्याकडे आहे बरोबर, ज्या हनुमंतरायाचं मंदिर तुम्ही आम्ही सर्वांनी बांधलंय, यांची कीर्ती कुठपर्यंत सांगा पटकन, सांगा कुठपर्यंत. मी सांगते तुम्हाला, ऐका. नाथांनी बाबा सांगितलं यांची कीर्ती कुठपर्यंत, तर यांची कीर्ती कुठपर्यंत, संतांची आणि भगवंताची कीर्ती बाबा फक्त शिल्लक राहते. तुमचा आमचा झाला तर 13वा होतो. काय होतं? पोरं चांगली निघाली तर वर्षश्राद्ध, त्याच्या पुढं तुम्ही विचार करायचा नाही. अजून सांगू का तुम्हाला, आजकालची मुलं बाबा मेलेल्या आईबापांचे फोटो सुद्धा घरात राहायला तयार नाही. ऐका इकडं पहा, कोण कोणाची जाणीव ठेवतं, कोण कोणाची किंमत ठेवतं. पण चला, तुकोबराया म्हटले, अरे तरी सुद्धा हे लोक बाबा या ठिकाणी सावध होत नाही. ज्याला आयुष्यामध्ये कल्याण करायचे महाराज म्हणतात, त्यानं एक गोष्ट केली पाहिजे. काय? कधीतरी बाबा या ठिकाणी तुम्ही मनाला एकांतामध्ये न्या आणि मनाला एकांतामध्ये नेऊन काही प्रश्न स्वतःला विचारा. इकडं पहा, आपलं आयुष्य दुसऱ्याचे गुणदोष पाहण्यामध्ये. दुसऱ्याचं म्हणजे काय, तर माणसाला स्वतःच्या डोळ्यातलं काय म्हणतात तुमच्याकडं, कुसळ का मुसळ काय म्हणतात, आई हो बोला की तुम्ही माझ्या, बोला बोला. ऐका इकडं पहा, दुसऱ्याचं पाहण्यामध्ये माणसांना जास्त इंटरेस्ट आहे. पण आता ऐका, महाराजांनी आपल्याला सांगितलं, तुम्ही समाजामध्ये चांगलं वागण्याचा कितीही प्रयत्न करा, पण तुमच्यामध्ये जर अवगुण लागलेले असतील ना, तर मग मात्र बाबा समाज तुमची कधीही किंमत करत नाही. कधीच समाज तुमच्याकरता चांगले शब्द बाहेर काढणार नाही. उलट तुम्ही गेल्यानंतर लोक म्हणतात, जन्माला आला नाही ते तुमचं तुम्हीच म्हणा. ऐका इकडं पहा, आपल्या आधीच तब्येत बरी नाही, कोणी अडवलं मला तर अजून वाईट व्हायचं. ऐका इकडं पहा, काही लोक समाजामध्ये जीवन जगत असताना, ऐका इकडं पहा, चांगलं जीवन जगतात. मग चांगल्या माणसाची कीर्ती काय होत असते, ती बाबा या ठिकाणी चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत अजरामर राहत असते. पण आता ऐका, वाईटानं किती जरी वरपांगी आणायचा प्रयत्न केला, किती जरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा समाजामध्ये केवळ आणि केवळ त्याची फजिती होते. वरपांगी किती चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला ओ वारकरी, तरी इकडं पहा, समाज मात्र बाबा त्याची फजिती केल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाला माहिती आहे कोण कसं आहे आणि कोण काय. अजून सोपं बोलू का तुम्हाला, ऐका इकडं पहा, 25 माणसाचं कुटुंब असलेलं एक घर होतं आजी. किती किती 25 माणसाचं. ऐका, घरामध्ये सगळी माणसं कायम अशी असायची, गजबजलेलं घर असायचं. त्याचा परिणाम असा व्हायचा, दिवस कुठं निघून जायचा तर ते कळत नव्हतं. एक दिवशी असं झालं, घरामधल्या एका माणसाचं लग्न निघालं. ऐका, घरामधलं लग्न निघालं म्हणून घरातली 24 माणसं बाबा लग्न करता निघून गेले. राहिली फक्त एकटी बाई, घराला राखण. ऐकताय ना तुम्ही? ऐका, एकटी बाई घरामध्ये राहिली. पण रोज बाबा या ठिकाणी 24 माणसाचं करायची ज्या बाईला सवय आहे, आज मात्र या ठिकाणी एकटं पडल्यानंतर तिला थोडं टेन्शन आलं. घाईघाईनं लगबगीनं तिचं सगळं काम आवरलं आणि ती शेजारणीकडे गेली. आता इकडं पहा, शेजारणीकडे गेल्यानंतर शेजारणीनं विचारलं, का गं ताई, एवढी वर्ष झालं तुझ्या लग्नाला, कधी तू माझ्या घरी आली नाही. आणि मग तिनं सांगायला सुरुवात केलं. ती म्हटली, काय करू बाई, घरामध्ये 24 माणसं, आमच्या 24 माणसाचं कुटुंब, घरामध्ये कायम दडबड, कायम आमच्या घरामध्ये गोंधळ आणि कामं आम्हाला उरकत नाही, दिवस कुठं जातो आम्हाला कळत नाही. पण आज घरामधली सगळी माणसं या ठिकाणी निघून गेले आणि घर जणू काय मला, जोरात बोला की, घर जणू काय मला खायला उठलं. वारकरी बाबा, घर कुठं माणसं खातं होय लक्ष्मण महाराज, घर माणसं खातं. ऐका ऐका ऐका, घर माणसं खात नाही, मग तिचं मन तिला खातं. म्हणून या ठिकाणी ती घरामध्ये एकटी थांबू शकत नाही. महाराजांनी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला. काय, जोपर्यंत माणूस या ठिकाणी स्वतःमधले चांगले गुण या ठिकाणी आत्मसात करत नाही. तुम्हाला एक वाक्य बोलेल मी, पहा. जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त गुजर गया कागज के कुछ टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे दोस्त, पैसा कमा करना, कब्र में जेब होती है ना कफन में अलमारी, और ये वक्त के फरिश्ते रिश्वत नहीं लेते. गेलं बाबा या ठिकाणी तुमचं आमचं आयुष्य. पण या सगळ्याचं साध्य जीवनामध्ये काय, ज्ञानोबा
तुकोबारायांनी आपल्याला फार गोड सांगितलं. असे विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवाशी जाहला. कडू विषय माणसाला गोड वाटायला लागला आणि गोड विषय माणसाला कडू वाटायला लागला. मग आता ताई आम्ही काय केलं पाहिजे आम्हाला सांगा. चला इकडं पहा, वरपांगी भक्ती करणं आता आपल्याला सोडून दिलं पाहिजे आणि शुद्ध अंतःकरणापासून आम्ही भक्ती केली पाहिजे. महाराज ज्या वेळेला भक्तीच्या पंथावरती आले, ओ वारकरी बाबा ऐका इकडं पहा, वयाच्या 13व्या वर्षी जगद्गुरु तुकोबाराय अनाथ झाले. कितव्या वर्षी? 13व्या वर्षी. आई गेली, बाप गेला. पुढे गेल्यानंतर बाबा दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एका अन्न करता मेली. महाराजांच्या घरामध्ये अशी परिस्थिती आली की बाबा प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी सगळं काही महाराजांना डोळ्या देखत जाताना पाहावं लागलं. थोडं नीट ऐका माझ्याकडे पहा बाबा, वारकरी बाबा. 5 जण महाराजांच्या घरामधली महाराजांनी जाताना पाहिले. मग महाराजांनी विचार केला, माणसाला लागणाऱ्या गोष्टी फक्त 3च आहेत. किती? अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल. बरोबर आहे? हल्ली तो लागतो, आपल्याला कशाला विसरला पाहिजे. ऐका, माणसाला जास्त गोष्टी लागत नाही. पण मी काय म्हणते, माझ्याकडं पहा, सगळ्या आंधळीच्या लोकांनी मला उत्तर द्या आणि मला सांगा, इथं बाबा या ठिकाणी इथं बसलेल्यांपैकी एखाद्याच्या बायकोला खायला भेटलं नाही म्हणून मागच्या 10 वर्षामध्ये एखाद्याची बायको मेली असं तुमच्या ऐकण्यात तरी आहे का? पटकन. खायला भेटलं नाही म्हणून एखाद्याची बायको मेली. खाऊन खाऊन बऱ्याच जणांच्या मेल्या असते. खायला भेटलं नाही म्हणून एखाद्याची बायको मेली असं आपल्या ऐकण्यात नाही. स्त्री एका अन्न करता मेली. महाराज म्हटले, अरे तुमचं जाऊ द्या, पण माझ्या घरातली बाई अन्न करून जाताना मी पाहिली. अरे बाबा इकडं पहा, सगळेजण माणसाला जगण्याकरता दुसरी गोष्ट लागते. कोणती? वस्त्र. बरोबर आहे ना? वस्त्र. पुरुष वर्ग जुना काळ होता त्यावेळेला 2 भावात 1 शर्ट वापरलं जायचं. बाबा तुमचं काय मत आहे? बरोबर. पण आता तशी परिस्थिती राहिली का? खरं सांगा. आंधळीतल्या सगळ्या पुरुषांनी मला उत्तर द्या. आता तुमच्या कपाटात तुमचे किती शर्टाचे जोड आहेत? अजून तरी मी तुमचं सांगते. यांचं किती मोठं कौतुक आहे. घरामध्ये लग्न निघू दे, घरामध्ये कोणाची पूजा निघू दे, यांचं एकच असतं, नेसायला साडी नाही, नेसायला साडी नाही. हां, कपाट उघडला का ढीकच्या ढीक. ऐका, आवलीकडं 2 साड्या होत्या फक्त. 2 साड्यांवरती आवलीने बाबा जीवन जगावं. कसं काय बरं जगत असं आवली? महिला वर्ग ऐका इकडं पहा, एका साडीवरती आवली आंघोळ करायचे आणि तोपर्यंत बाबा दुसरी साडी आवली वाळत घालायचे. जोपर्यंत साडी वाळत नाही तोपर्यंत बाबा आवलीनं असं कणगीत जाऊन बसायचं. रोजचा नित्यक्रम आवलीचा तसा चालू होता. एक दिवशी असा प्रसंग घडला. ब्राह्मण काकी अशी दारात आली. भिक्षाम देही म्हटल्यानंतर महाराजांनी सगळी गाथाच तिला वाचून दाखवली. तुला माहित नाही का, आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखती. अगं आम्ही घरातनं बाहेर पडल्यानंतर आमची घरं कोण सांभाळतं? बोला की पटकन. म्हणजे महाराज एकदा घराच्या बाहेर गेले का महाराजांच्या घरावर चर्चा कोण करतं? लईच टेन्शन मध्ये येतो मी. ऐका इकडं पहा वारकरी बाबा. महाराज म्हणायचे, आम्ही घरातनं बाहेर पडलं का आमच्या घरावर कुत्र्यांनी चर्चा करावी. कुत्री घर राखती, कुत्री बाबा आमची घरं सांभाळायची आणि मग आम्ही तुला काय देऊ शकतो. आता ऐका, ब्राह्मण काकी म्हणले, महाराज तुमचं नाव होते. अहो आम्हाला वाटलं तुम्ही आम्हाला काहीतरी द्याल, पण तुम्ही तर आम्हाला गाथा वाचून दाखवली. नसेल तुमच्याकडं खायला, पण कमीत कमी एखादं साडी, एखादं लुगडं, एखादं काहीतरी द्या. महाराजांनी बाबा मागचा पुढचा विचार केला नाही. मग एकच साडी म्हणतात आवलीची वाळत होती. महाराजांनी ती घेतली, ब्राह्मण काकीच्या हातात दिली. ब्राह्मण काकीला एवढा आनंद झाला, म्हटली, महाराज तुमचं कल्याण होईल. महाराज म्हटले, आधी इथनं निघ, नाही तर आपल्या दोघांचं कल्याण होईल. तुला अजून माहित नाही माझी आवली कशी येते. ऐका, राहण्याकरता बाबा माणसाला काय लागतं? ऐका, जगण्याकरता अन्न लागतं. आपल्याकडं ते, महाराजांकडं तेही नव्हतं. वस्त्र म्हणाल तर आपल्याकडं पुरेशी वस्त्र आहेत, महाराजांकडं तेही नव्हतं. चला ऐका, जगण्याकरता माणसाला घर लागतं. मी काय म्हणते पहा, आंधळीमध्ये कुणाचं साधं घर असेल, कुणाचा बंगला असेल, पण प्रत्येकाला घर आहे की नाही? बोला पटकन, खरं बोला जरा, आहे की नाही? ऐका इकडं बघा. आता मी काय म्हणते पहा, महाराजांना ते तरी होतं का? अजिबात नव्हतं. कसं काय? पाहुणे घराशी आजी शिकेशी काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. मोडक्या गरजर आमच्या घरामध्ये आहेत. महाराजांनी सांगायचं, मोडक्या बाजा आमच्या घरामध्ये. काय आहे आमच्याकडं? आमच्याकडं काही सुद्धा नाही. पण आता इकडं जगण्याकरता माणसाला बाबा पैसा लागतो, बरोबर की नाही? आता मला इथं बसलेल्या प्रत्येकानं सांगा, मी सोडले तर कोणाकडं पैसे नाही, म्हणजे मला भेटणार आहे
हा कुणाकडं पैसे नाही. महाराज म्हटले आमच्याकडं ते सुद्धा नव्हतं. का बरं नव्हतं? का भिक्षापात्र अवलंबीने जळोजिने आजीरवाने आम्हाला बाबा या ठिकाणी भीक मागायची वेळ यावी इथपर्यंत आमच्या घरची परिस्थिती. चला जगण्याकरता लागणाऱ्या कोणत्याच गोष्टी महाराजांकडे नसल्यामुळं महाराजांनी विचार केला 65 लाखाची जहागिरी ज्या समाजाकरता दान केली त्या समाजानं आपली किंमत ठेवली नाही. पण चला ज्यांच्या हातून बाबा या ठिकाणी सावकारकीच्या वह्या इंद्रायणीमध्ये बुडवल्या कमीत कमी बाबा त्या सावकाराला तरी आपली किंमत कळायला लागत होती ना. महाराज म्हणले त्याला सुद्धा बाबा आपली किंमत कळाली नाही. का? गोपाला पाटील गावीचे पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. काय या लोकांवरती विश्वास ठेवायचा? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. मग महाराज बाबा या ठिकाणी परमार्थाच्या पंथावरती लागले. महिला वर्ग इकडे पहा जरा. परमार्थाच्या पंथावरती लागल्यानंतर मात्र या ठिकाणी तुकोबरायांनी पुन्हा जगाचा वेगळा अभ्यास केला. काय? महाराजांनी विचार केला अरे आपण या ठिकाणी परमार्थाला लागलो पण परमार्थामध्ये आल्यानंतर काही गोष्टी जीवनामध्ये सोडाव्या लागतात. मी सांगेल तुम्हाला ऐका. सुरुवातीला बाबा या ठिकाणी आल्यानंतर वास्तविक पाहता महाराजांचे पहिले अभंग पाहिले तर वारकरी बाबा महाराजही जगाला नावं ठेवायचे. काय व्हायचं माहितीये का? इकडं पहा देवकडचे ना तुकोबराया आमच्या इकडचे सांगते तुम्हाला गंमत अशी व्हायची. तुकाराम महाराज ज्या ज्या वेळेला महाराज एखाद्या गावामध्ये कीर्तनाला गेले का आपण सुरुवातीला दादा काही ना काहीतरी चर्चा करत असतो बरोबर आहे ना. मग ती चर्चा करत असताना इकडं पहा महिला वर्ग गावातली सगळी माणसं म्हणायची महाराज आमक्यानं असं केलं महाराज तमक्यानं तसं केलं. हे महाराज सगळं ऐकायचे आणि मग महाराज बाबा कीर्तनामध्ये हे सगळं बोलायचे. ऐकताय ना तुम्ही सगळे? ऐका. महाराजांचे सुरुवातीच्या अभंगामध्ये आपल्याला सर्वांना हे शब्द दिसून येतात. महाराज म्हणतात अरे तुम्ही जर आता भक्ती नाही केली मारिती झोडीती तुम्हाला यमाचे दूत त्रास देतील. पण एक वेळ महाराजांवरती अशी आली. महाराज म्हटले अरे देवा काय माझ्याकडनं जगाला या ठिकाणी नावं ठेवून घेतली. कशाला घरचं खायचं आणि जगाच्या उचापत्या करायचं? काय मत आहे तुमचं? बोला की पटकन. बऱ्याच लोकांना ती सवय असते बिनपगारी. ऐका महाराजांनी विचार केला अरे आपण बाबा या ठिकाणी आपल्या घरचं खातोय आणि मग लोकांना नावं ठेवायची आपल्याला काय गरज आहे? बरं लोकांना नावं ठेवत असताना आपल्या ठिकाणी गुणदोष कमी आहेत का? नाही ना बाबा आपल्या ठिकाणी सुद्धा भरपूर गुणदोष आहे. मग महाराजांनी सांगितलं आता जर आपल्याला परमार्थ करायचा असेल तर इथून पुढे आम्ही कुणाचे गुणदोष पाहणार नाही. मग समोर येणारा पापी असू दे पवित्र असू दे नाही तर शहाणा असू दे अभंगाचं पहिलं चरण आम्ही न देखो गुणा पापी पवित्र शहाणा. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात महिला वर्ग बाज झालं आता उन्ही धुनी काढणं. बाज झालं बाबा सासूनं सुनेला नाव ठेवणं आणि सुनेने बाबा सासूची गाराने सगळ्या गावभर नातेवाईकांमध्ये सांगणं. आता बाबा हे सगळं करत बसायचं नाही. मग मी सांगेल तुम्हाला ऐका काय केलं पाहिजे ताई आम्हाला सांगा ना. ऐका महाराजांनी केलं ते आपल्याला करायचंय वारकरी बाबा. काय करायचंय? ऐका इकडं पहा. आम्ही न देखो अवगुणा. आता इथून पुढे कुणाचे आपल्याला अवगुण पाहिजे नाही. बरं मी काय म्हणते माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. समोरच्या माणसाला पापी म्हणणं समोरच्या माणसाला पवित्र म्हणणं समोरच्या माणसाला शहाणं म्हणणं हे ठरवणारे आपण कोण? बोला पटकन. आमच्याकडे एक म्हण आहे दिसतं तसं आणि म्हणून तर जग. तुम्हाला माहिती का हे? ऐका वरवर चांगला दिसणारा आतून चांगला असेलच याची गॅरंटी. हा म्हणून संतांना सांगावं लागलं काय या भुलला असी वरली अंगा. अरे काय तुम्ही वरच्या अंगाला सगळेजण भाळले बाबा? मला सांगा महिला वर्ग प्रामाणिकपणे उत्तर द्या. मुलाला या ठिकाणी स्थळ पाहायला तुम्ही जाता मग तुमची काय इच्छा असते? मुलगी काळी पाहिजे का गोरी पाहिजे? बोला की पटकन. काळी मुलगी चालत नाही का? चालत नाही? बोला की पटकन. चालत नाही बाई एवढं देख नाही का आपलं? ऐका निसर्गाच्या पलीकडे कोणाला जाता येत
नाही. माणूस बाबा रोज निसर्गाशी संघर्ष करतोय. प्रत्येक तरुण वर्गातल्या मुलाला वाटतं माझी बायको ऐश्वर्या राय असली पाहिजे, पण असं मुलं भेटतो का गावातल्या सगळ्या बायका म्हणतात पप्या याच्यापेक्षा दुसरं सोंग नव्हतं का तुला, हे कळलं का? हां, पदरी पडलं पवित्र झालं. तुम्हाला जे पाहिजे तेच तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. आणि अजून सोपं सांगते तुम्हाला, ऐका. लाल मुंगी जेवढ्या कडकडून चावते ना तेवढी काळी मुंगी कधीच चावत नाही. गोऱ्या पोरीला सगळीच कामं जमतील तुम्हाला माहिती आहे का? बोला बोला, ती शेतात काम करू शकते का? अजून सांगते तुम्हाला, ऐका. तिला तुम्ही काही सांगा, ती बाबा नवऱ्याची जरा लाडकी असते ना, त्याच्यामुळं बाबा घरामध्ये या ठिकाणी तिचा धाक चालू होतो आणि त्याचा परिणाम घरातलं बाबा या ठिकाणी कोणतं काम ती करत नाही, घरातल्या कोणत्या गोष्टीत ती लक्ष घालत नाही. पण आता ऐका, पोरगी काळी सावळी असू द्या, वारकरी बाबा खरं सांगा, बाप्पाच्या इज्जती करता, आईच्या संस्कारा करता ती पोरगी रात्रंदिवस काबाड कष्ट करते की नाही? बोला बोला, काबाड कष्ट करते. सांगेल मी तुम्हाला, ऐका. काही झालं तरी चालेल, नवरा आपल्याला सोडता येणार नाही. आई बापांची इज्जत काय याच्याकरता बाबा ती पोरगी तरी सुद्धा तिला लोकांनी सांगितलेलं असतं काय, दिल्या घरी. बरोबर आहे की नाही? जिकडं तुला दिलं तिकडंच तुला आयुष्य काढावं लागेल. पण आता इकडं पहा बाबा, तो जमाना राहिलेला नाही. बाद झालं लोकांची उणीधुणी काढणं. वरवरती तुम्ही जसं पाहताय तसं आतमध्ये असेलच याची गॅरंटी नाही. ऐका, मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते. मुंबईवरनं या ठिकाणी एक्सप्रेसच्या गाडीमध्ये एक साहेब आला बाबा. साहेब सुडबुड घातलेला असा एक साहेब होता. तो असा मुंबईच्या एक्सप्रेसच्या विटीला या ठिकाणी ट्रेनमध्ये चढला. ट्रेनमध्ये चढल्याच्या नंतर महिला वर्ग असा एक साधा भोळा वारकरी असा साधी कपडे घातलेला, ऐका ना तुम्ही, हां, साधी कपडे घातलेला वारकरी असा त्याच्या बाजूला आला आणि त्याच्या शेजारी तो बसला. तुकाराम महाराज दोघांची चर्चा चालू झाली. दोघं एकमेकांना विचारत होते, का हो कुठून चालले, कुठं आले, कुठल्या गावाला जायचंय. चर्चा चालू झाल्याच्या नंतर इकडं पहा सगळेजण. साहेबांना बाबा त्या वारकऱ्याला प्रश्न विचारला, का हो कुठे गेले होते. त्या साहेबानं बाबा त्या वारकऱ्यानं सांगितलं, साहेब माझा मुलगा इकडे या ठिकाणी मुंबईला कामाला आहे, मुंबईला त्याला करता आलो होतो. काय करतो तुमचा मुलगा? काही नाही म्हणे, रिक्षा चालवतो आणि आपलं विचारा तो पोट भरतो. चला मी सांगेल तुम्हाला, पहा. तो जो कोट घातलेला माणूस होता त्याच्यामधला आतमधला अहंकार जागा झाला. काय जागा झाला? अहंकार जागा झाला. तो म्हटला, अरे काय तुम्ही गरीब माणसं आहेत. म्हटला, बघा आमच्या बापाने आम्हाला MA, आम्हाला आमच्या बापानं BEd तिथपर्यंत शिक्षण दिलं आणि त्याचा परिणाम आज आमच्या अंगावरती सुटबुटे. इतकंच काय, लाख रुपये पगार आम्हाला महिन्याला आहे. किती? जोरात बोला, मी तुम्हाला परत विचारणार आहे. ऐका, सुटबुट घातलेल्या माणसानं सांगितलं, लाख रुपये पगार मला आहे. काय तुमचे वारकरी आहेत? म्हटले, काहीच नसतं तुमच्याकडं. या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला, काय म्हणले तुमच्याकडं. आता ऐका, मग मात्र या ठिकाणी प्रवास करायचा याच्यासाठी साहेबांना असं सांगितलं. म्हणले, बाबा ऐका, आपला काहीतरी टाइमपास झाला पाहिजे. टाइमपास कळतो का तुम्हाला? नाही कळलं? ऐका, आपला काहीतरी टाइमपास झाला पाहिजे, त्याच्याकरता आपण एक काम करूया. चला आपण पत्ते खेळूया. काय करूया? तुम्ही काय एवढी बारीक तोंड केली? बोला की पटापटा. आपण पत्ते खेळूया. वारकऱ्यानं सांगितलं, दादा तुम्ही सुडबुड घातलेली माणसं आहे, तुम्हाला घरामध्ये तुम्हाला पत्ते येत असतील, तुम्हाला सगळं येत असेल, पण आमच्या आईबापांनी कधी आम्हाला पत्ते शिकवले नाही. आमच्या आईबापांनी आम्हाला आळंदी पंढरपूरची वारी शिकवली. आमच्या आईबापांनी काय केलं तर आम्हाला या ठिकाणी हरिपाठ म्हणायला शिकवला, आम्हाला या ठिकाणी कीर्तनामध्ये जायला शिकवलं, भजन शिकवलं, शिकवला, नियमाचं भजन शिकवलं. आम्हाला काय ते पत्ते बित्ते जमत नाही. आता ऐका, पुन्हा बाबा त्या सुडबुड घातलेल्या माणसानं सांगितलं, काय तुम्ही माणसं आहेत, पत्ते खेळता येत नाही. काय उपयोग आहे तुमच्या जीवनाचा? म्हणजे कोणाच्या उपयोग आहे जीवनाचा? ज्याला पत्ती खेळता येतात त्याच्या. ऐका, लोक मंदिरं सोडत नाही बाबा पत्ती खेळण्याकरता. सांगेल मी तुम्हाला, ऐका वारकरी बाबा. त्या वारकऱ्यानं असं सांगितलं, म्हटलं दादा नका तुम्ही माझ्या घरच्यांवरती बोलू, कशाला माझ्या आईबाप काढताय, कशाला तुम्ही माझ्या खानदानावरती जाताय. एक काम करा, तुमचं तुम्हाला लकलाभ, आम्हाला काय करायचंय, पण तुम्ही आमच्याविषयी चर्चा कशाला करता. ऐका, सुडबुड घातलेल्या माणसानं सांगितलं, दादा आपला काहीतरी टाइमपास झाला पाहिजे. मी एक आपण काहीतरी खेळ खेळूया. काय करूया? बोला पटकन. खेळायचंय का? खेळायचंय का? पहिला वर्ग बोला पटकन. खेळायचा ना? ऐका, आपण काहीतरी खेळ खेळूया. मग आता काय खेळ खेळायचा हा प्रश्न पडला. पण आता ऐका, सुडबुड घातलेला माणूस जरा हुशार होता. तो म्हटला, वारकरी तुम्हाला पैंच खेळता येते का? पैंच. तो म्हटला, ते काय असतं? कोड. कोड. काय म्हटला? कोड येतं का तुम्हाला? कोड. तो म्हटला, आता सगळंच नाही म्हणायचं, ते
ते पण बरोबर नाही. म्हटलं मी प्रयत्न करेल साहेब. कोडं कशाला म्हणतात मला माहित नाही, पण प्रयत्न मात्र नक्की करेल. त्याने सांगितलं, हे बघ या ठिकाणी मी तुला प्रश्न विचारणार, जर माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर तू दिलं तर मग मी तुला 50 रुपये बक्षीस देणार. किती रुपये? जोरात बोला, किती रुपये? 50 रुपये बक्षीस देणार. आता ऐका, वारकऱ्यानं सांगितलं, साहेब तुमच्याकडं सुडबुड घातलेलं आहे, तुमच्याकडं 50 रुपये असतील. मी माझा बिचारा फाटका वारकरी, माझ्याकडं असून असलं तर काय असणार आहे. म्हणलं साहेब खिशामध्ये 5 रुपयाच्या वर माझ्याकडं पैसे नाही. मग पुन्हा त्या सुडबुड घातलेल्या माणसानं सांगितलं, एक काम कर आई, जर तू जिंकला तर मी तुला 50 रुपये देणार, आणि जर तू हारला तर तू मला 5 रुपये द्यायचे. ठरलं? ठरलं का तुम्हाला? बोला पटकन. कळालं. आता ऐका, वारकऱ्यानं सांगितलं, म्हटलं साहेब आल्यापासून तुम्ही बोलताय मी ऐकतोय, तुम्ही बोलताय मी ऐकतोय, सगळं तुम्हीच ठरवताय. एक काम करा, कमीत कमी प्रश्न विचारायचा अधिकार तरी पहिला मला. सुटबुड घातलेला माणसानं विचार केला, साधा बळा वारकरी दिसतोय, विचारलं तर काय विचार आहे. मला भूगोल येतंय, शास्त्र येतंय, मला इतिहास येतोय, मला केमिस्ट्री येतंय, मला बायो येतंय, मला सगळं येतंय, यानं काय विचारणार आहे. असं विचारल्याच्या नंतर त्यानं सांगितलं, चला पहिला प्रश्न तुम्ही विचारा, पहिला प्रश्न तुम्ही विचारा. असं म्हटल्याच्या नंतर बाबा वारकऱ्यानं असं जरा तहाड बसला आणि वारकऱ्यानं प्रश्न विचारला, साहेब विचारू का प्रश्न? विचारा. आणि मग त्या वारकऱ्यानं प्रश्न विचारला, साहेब सांगा मला पटकन, 20 डोक्याचा, 30 पायाचा आणि 40 पंखाचा पक्षी कोणता? प्रश्न परत ऐका. 20 पायाचा, 20 डोक्याचा, 30 पायाचा आणि 40 पंखाचा पक्षी कोणता? बोला वारकरी बाबा पटकन. सुळ महाराज नक्की जाताना सगळ्यांनी मला 50-50 रुपये देऊन द्यायचे, कळलं का? ऐका इकडं पहा. साहेबांनी डोकंच खाजवायला सुरुवात केली. लक्ष्मण महाराज, एवढा महाराष्ट्र फिरलो मी, पण अजूनपर्यंत 20 डोक्याचा, 30 पायाचा, 40 पंखाचा पक्षी काय मला कुठं दिसला नाही. काय करावं कळेना. वारकऱ्याचा आवाज वाढला. म्हटलं साहेब पटकन सांगा, तुमची वेळ समाप्त होत आली आहे. टिक टिक 1. अरे ते म्हटलं थांब जरा. हा टिक टिक 2. अरे पण थांब जरा. नाही जमणार म्हटलं, पटकन उत्तर द्या. साहेब म्हटलं, अरे मला काय उत्तर येत नाही, एक काम कर म्हटलं, हारलो म्हटलं. काय झालो? हारलो. वारकरी म्हटलं, साहेब हारले ना तुम्ही, काढा 50 रुपये. किती रुपये? ठरलं काय होतं? हा जर जिंकला तर साहेब किती रुपये देणार, आणि साहेब जर जिंकले तर हा किती देणार? ऐका आता बाबा, साहेबानं 50 रुपये खिशातनं काढले आणि त्या गरीब वारकऱ्याच्या हातामध्ये दिले. वारकऱ्यानं पटकन बाबा ते खिशामध्ये ठेवून दिले. आता ऐका, ते साहेबानं विचारलं, वारकरी ऐका इकडं पा, मला प्रश्नाचं उत्तर येत नाही, ते जाऊ द्या, दिले तुम्हाला तुमचे 50 रुपये, पण मला सांगा कोणी असा 20 डोक्याचा, 30 पायाचा आणि 40 पंखाचा पक्षी? गरीब वारकऱ्यानं बाबा वरच्या खिशातून $5-6 बाहेर काढला, साहेबाच्या हातात दिला. म्हटला, साहेब हे घ्या, मी पण हारलो. कळल तुम्हाला, कळल कीर्तन ऐका माझं, ज्याला कळल त्याला कळल, बाकीच्या निवड्या पहिली धरा बाबा, बाकी काही नाही. ऐका तुम्ही बाबा, ज्याला जसं समजता तो तसा असेलच याची गॅरंटी नाही. म्हणून महाराज म्हणते, अरे कुणाला पापी म्हणायचा, आपल्याला काय अधिकार आहे? चुकून महाराजांची गाडी एखाद्या नॉनव्हेजच्या ढाब्याच्या शेजारी बाबा पंक्चर झाली, मग महाराज काय करतात? म्हणजे महाराज वाईट झाले का? नाही ना. तुम्ही तर्क वितर्क लावू शकत नाही. अजून सोपं सांगू तुम्हाला, ऐका इकडं पहा. बाबा जर शेवटच्या काळामध्ये जर आजारी पडला आणि तो जर अंथरुणामध्ये जर बसून राहिला, ऐकताय ना तुम्ही, त्याच्याविषयी बोलतात. ऐका ऐका ऐका, नका मला बोलायला वारकरी बाबा, पण एखादं पेताड, एखादं दारुडं एकादशीच्या दिवशी गेलं तर लोक म्हणतात काय चांगलं मरण आलं त्याला. हे बरं आहे का? आता बोला बोला, म्हणतात की नाही आई? खरं सांगा पटकन. ज्यानं आयुष्यभर भजनाची सेवा केली, ज्यानं आयुष्य भजनामध्ये घालवलं, आपण त्याला नावं ठेवतो, आणि ज्यानं एक दिवस कधी बाबा देवाचा उंबरठा चढला नाही, आणि बाबा या ठिकाणी रात्र झाली ना झाली का पाऊले चालती. नाही कळलं तुम्हाला? काय वाटोळे बाबा या गोष्टीमुळं. आता तुमच्या गावामध्ये कोणी दारू पित नसन म्हणून तुम्हाला काही माहित नसेल, नाहीतर तुम्ही बाजूच्या गावात जा,
काय परिस्थिती आहे बाबा. शेक्सपियरचं वाक्य आहे, शेक्सपियर सांगतात वाइन हैज ड्रंक मोर पीपल दॅन द सी, शराब ने इतने लोगों को डुबाया, शायद समुद्र ने भी उतने लोगों को डुबाया नहीं होगा. दारूने इतकी माणसं मारली, कदाचित समुद्रात बुडून तितकी मेली नसते, पण तरी सुद्धा तो जर एकादशीच्या दिवशी मेला, सोमवारच्या दिवशी मेला, तर लोक म्हणतात त्याला चांगलं मरण आलं. हे साफ चुकीचं आहे. तुम्ही कुणाला पापी म्हणू शकत नाही, तुम्ही कुणाला पवित्र म्हणू शकत नाही, आणि तुम्ही कुणाला शहाणं म्हणू शकत नाही. महाराज आम्ही काय करायचं आम्हाला सांगा ना. नाही म्हणणार कुणाला पापी, नाही म्हणणार कुणाला शहाणं, नाही म्हणणार कुणाला वाईट, पण इथून पुढे आम्ही काय करायचं. महाराज म्हणले एक करायचं जे आम्ही केलं. काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. बाबा आपली आपण सोडवणूक करा, जगाचं बाकीच्यांचं जाऊ द्या. काय तुम्ही कुणाला नावं ठेवत बसता बाबा, याला त्याला नावं ठेवण्यामध्ये आयुष्य गेलं वारकरी बाबा. मग आता ऐका, महाराजांनी सांगितलं जे आम्ही केलं ते तुम्ही करा. काय केलं वारकरी बाबा, जे जे भेटे भूत ते मानिजे, जो जो जयाचा घेतला मी गुण, तो तो केला म्या गुरु जाण, गुरुसी आले या पारपण. ज्याला ज्याला आम्ही भेटलो त्याच्यामधला बाबा गुण घेण्याचं आम्ही काम केलं. सांप्रदाय इतका व्यापक वारकरी बाबा, इथं कोणाचे गुणदोष पाहिले जात नाही. मग तुम्ही कोणत्या जातीचे सांप्रदाय. अजून बोलू तुम्हाला, ऐका. एकदा तरी मीटिंगमध्ये अशी चर्चा झाली का हो? खरं सांगा मला इथं बसलेल्यांनी. कमिटी तुम्ही मीटिंगला बसल्यानंतर एकदा तरी तुम्ही अशी चर्चा करता का तो महाराज कोणत्या जातीचा आहे. संप्रदाय बाबा व्यापक आहे, इथं प्रत्येक जण देवाचं रूप आहे. अजून पुढे बोलू का, ऐका. 2 तास झाले तुम्ही सगळी जण माझं कीर्तन ऐकताय, बरोबर की नाही. मी काय म्हणते, इकडं पांधळीचे लोक, तुम्ही माझी कुणी लागता का, मी तुमची कुणी लागते का नाही. तरी 2 तास झाले तुम्ही माझं कीर्तन ऐकताय. ऐका इकडं पहा, सगळ्या पुरुष वर्गाने मला सांगा, घरामध्ये 2 तास शांतपणे आपण आपल्या बायकोचं तरी ऐकतो का. घरामध्ये 2 तास आपण आपल्या नवऱ्याचं, तरी 2 तास झाले तुम्ही माझं ऐकताय. याच्या मागचं कारण एकच आहे. आवडेल तुम्हाला माझं उत्तर ऐका. इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे ताई तुमची कुणी लागत नाही, प्रत्येकाला माहिती आहे आपण ताईचे कुणी लागत नाही, पण इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे तुम्ही आम्ही सगळेजण बाबा त्या देवाच्या कोणीतरी लागतोय, म्हणून तुम्ही सगळेजण ऐक. ऐका. तुकोबराया म्हटले बाबा रे, इथून पुढे कोणाला नावं ठेवणार नाही, या ठिकाणी वंदन करणार. कुणी समोर येऊ दे, यामध्ये बाबा त्याच्या विठोबाला मी पाहणार, त्याच्यामधल्या जय सारदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, त्याच्यामधल्या रामाला फक्त मी वंदन करणार आहे, बास बाकी मी इथून पुढे काही करणार नाही. महाराजांनी पुढे सांगितलं, माझं भक्ती सवे साड मेनो पाषाण धातू वाड. इथून पुढे मला फक्त आणि फक्त माझ्या भक्तीशी घेणं देणं असेल. मग ती भक्ती करत असताना बाबा हनुमंतरायाची मूर्ती समोर असू दे, आई बाबा लक्ष्मीची मूर्ती समोर असू दे, नाहीतर अजून कोणत्या देवाची बाबा मूर्ती समोर असू दे, इकडं पहा. तुम्हाला बाबा भक्ती करत असताना ही भक्ती जमली पाहिजे. कोणती, तुम्ही ज्या देवाला आवडता किंवा तुम्ही ज्या देवाला जास्त लाईक करता त्याच्यामध्ये बाबा या ठिकाणी तुम्हाला आमच्या पांडुरंगाला सुद्धा पाहता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही बाबा दुसऱ्या देवाला लाईक करत असाल, पण जर तुम्ही चुकून पांडुरंगाच्या मंदिरात गेलात तर तुम्हाला त्या पांडुरंगामध्ये तुमच्या आवडीचा देव सुद्धा दिसला तर ती भक्ती आहे. मूर्ती कशाची असू दे बाबा, पण आता ऐका, ती तांब्याची असू दे, पितळाची असू दे, धातू वाढ, ती कशाची जरी असू दे, पण आपण मात्र आपल्या भक्तीशी घेणं देणं ठेवलं पाहिजे. महाराज तुम्ही सांगितलं आम्हाला ते पटलं, पण आता या भक्ती करता तुम्ही काय केलं. महाराज म्हटले आता आम्ही त्या अवस्थेला प्राप्त झालो नाही, देहीच्या विदेही भोगुदशा, आणि त्या भोगुदशा या ठिकाणी करत असताना परमात्म्याच्या प्राप्ती करता आम्हाला विषाची जरी परीक्षा द्यावी लागली, अमृत जरी प्राशन करावं लागलं, तयारी आहे अभंगाचं शेवटचं चरण. ऐका, या कार्यक्रमाकरता खऱ्या अर्थानं ज्यांचं व्यासपीठ आपल्याला लाभलेलं आहे असे असणारे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जाधव, त्याच पद्धतीनं या ठिकाणी ज्या आपल्याला मधुंगमणी लाभलेले आहेत श्री ज्ञानाई गुरुकुल अकलूज येथून आलेले आमचे प्रसाद महाराज सोळ, त्यानंतर हरिभक्तपरायण श्रेयस महाराज गोरे,
या ठिकाणी दोन्ही धन्यवाद देते. गायना करता ज्यांची आपल्याला गोड अशी साथ मिळाली, सुरुवातीला ज्यांचा नामोल्लेख केला आणि ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी आंधळी गावामध्ये येऊन ही गोड सेवा करायचं भाग्य लाभलं, असे असणारे आमचे परमार्थ प्रेमी आदरणीय हरिभक्त परायण आमचे असणारे संगीत अलंकार स्वररत्न आमचे तुषार महाराज गाडे या ठिकाणी सर्वप्रथम महाराजांचे ऋण व्यक्त करते. त्यांना साथ करणारे खऱ्या अर्थानं अत्यंत गोड मंत्रमुग्ध करून टाकणारा आवाज ज्यांचा आहे असे असणारे लक्ष्मण महाराज सुतार या ठिकाणी त्यांना देखील धन्यवाद देते. बोराट भजन मंडळ असेल, शेंडेमळा असेल, रामकृष्ण हरी वारकरी भजन मंडळ असेल, सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करते. कीर्तनाला साथ आणि हरिपठाला साथ करणारे ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था झिरपवाडी, मलवडी भजनी मंडळ आणि रामकृष्ण हरी भजन मंडळ आंधळी या ठिकाणी त्यांचे देखील ऋण व्यक्त करते. आमचे असणारे दोन चौकदार